छत्रपति संभाजीनगर शहर में साइबर ठगी का चौंकाने वाला मामला सामने आया है। साइबर अपराधियों द्वारा कॉलेज के छात्रों के बैंक खाते 2 से 3 हजार रुपए में किराए पर लेकर उनका इस्तेमाल ठगी के लिए किया जा रहा था। इन खातों में साइबर फ्रॉड से प्राप्त रकम जमा की जाती थी और बाद में उसे अन्य खातों में ट्रांसफर कर दिया जाता था। इस मामले में पुलिस ने एक आरोपी को गिरफ्तार किया है और अदालत ने उसे 17 मार्च तक पुलिस हिरासत में भेज दिया है। विभिन्न खातों से संदिग्ध लेन देन मामले आने के बाद पुलिस ने जांच शुरू की। जांच के दौरान आरोपी कई एटीएम से नकदी निकालते हुए सीसीटीवी में दिखाई दिया। मामले की आगे की जांच साइबर पुलिस कर रही है। सायबर पोलीस स्टेशन छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी गुन्हा रजिस्टर नंबर 4/2026 हा गुन्हा 3/2/2026 रोजी दाखल झाला होता। त्या गुन्ह्यातील फिर्यादी निखिल साळवे राहणार क्रांती चौक यांनी पोलीस स्टेशनला येऊन सांगितले की बाबा 12 लाखाचं ट्रान्झॅक्शन माझ्या अकाउंटला झालं आणि काही पैसे ATM मधनं काढून घेतले। मी तो अकाउंट माझ्या मित्राला वापरायला दिलं होतं। या अनुषंगाने आम्ही गुन्हा दाखल केला। गुन्हा दाखल करून तपास केला असता फिर्यादीचा अकाउंट त्याचा भाऊ निखिल साळवे यांनी कुणाल साळवे आणि इतर 3 लोकांना दिलं आणि शेवटी लक्ष तलरेजा म्हणून आहे की याला ते सर्वांचे अकाउंट मिळून हा लक्ष तलरेजा हा त्याच्याकडे स्वतःकडे ठेवत होता। आणखी 5 अकाउंट आपल्याला तसे सापडले, त्यांना म्यूल अकाउंट म्हणतात। हा त्यांना 1.5-2 हजाराचं लालच द्यायचा आणि त्या अकाउंटमधून फ्रॉडची येणारी रक्कम ह्या स्वतः विड्रॉल करायचा। ऑल इंडियामधून त्याच्या विरुद्ध त्या अकाउंटच्या विरुद्ध जवळजवळ 65 तक्रारी प्राप्त आहेत। त्या अनुषंगाने अधिक तपास केला आणि तपासांती हा दक्ष तलरेजा आहे हा महत्त्वाचा मेन आरोपी निघाला। त्याला आज दिनांक रोजी अटक करण्यात आली आहे। मान्य कोर्टात हजर केला असता त्याला 17 तारखेपर्यंत PCR मिळालेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास सुरू असून आणखी त्याच्याकडून काय अधिक माहिती उपलब्ध उघडकीस येईल आणि त्याप्रमाणे आम्ही आरोपी अटक करू। हा जो आरोपी हा कुठला आहे आणि नेमकं हा करायचं काय? हा आरोपी हा काही काम करत नाहीये। हा वेल एज्युकेटेड आहे। हा वेदांतनगरमध्ये राहतो। याच्यापूर्वी त्याच्यावर गुन्हा दाखल आहे फ्रॉडच्या केस संदर्भात। तर शेवटी आमच्या तपासामध्ये हा निष्पन्न झाल्याने आम्ही त्याला अटक केलेली आहे। गुन्ह्याचा अधिक तपास करून इतर माहिती उपलब्ध करून देतो। याचे जे मित्र आहेत ते स्थानिकचे आहेत आणि त्यांचे काय ते संबंध? त्याचे मित्र स्थानिकचे आहेत। स्थानिकचे मित्र आहेत, त्यांना 1.5-2 हजाराची लालच देऊन स्वतःच्या जाळ्यात ओढतो, अकाउंट काढून घेतो। अकाउंट काढल्यानंतर त्या अकाउंटवर फ्रॉडचा जो पैसे येतील तर फ्रॉडचे पैसे तो मग ATM मधनं विड्रॉल करतो। प्रत्येकाच्या अकाउंटचा पासवर्ड आणि मोबाईल नंबर हे ह्याच्यावर जातात। आतापर्यंत अंदाजे किती रक्कम घेतली असेल? आता त्या अकाउंटवरून आता तपास सुरू आहे। प्रथम तर आपल्या फिर्यादीच्या ह्याच्यानुसार 12 लाखाचं ट्रान्झॅक्शन त्याच्यावर अकाउंटवरून झालेलं आहे। आणखी काही गुन्हे उघडकीस शक्यता आहे, कारण त्याच्याविरुद्ध ऑल इंडियाच्या लेवलला 65 तक्रारी आहेत। त्या अनुषंगाने मुंबई आणि पुणे या ठिकाणी त्याच्यावर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येते। यामध्ये किती आरोपी आहेत? आता सध्या तरी 4 आरोपी आहेत। तपासामध्ये आणखी वाढले तर आणखी आरोपी करू।